एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आज आहे सॅटर्डे वीकेंड आणि वीकेंड असलं की सगळं काही स्पेशल असतं घरी. तर दीपाली प्रिपरेशन करत आहे आणि काय झालं हे बघा, हिची चुळबुळ अशीच चालू राहते. चला, तर दीपाली आज काय बनवणार आहे तर तुम्हाला मी हे दाखवेलच पुढे. पण त्यासोबतच भरपूर काही घरचे कामं आहेत. जे काही शिफ्टिंग चालू आहे आमची, त्याची पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. पॅकर्स अँड मोर्स बुक करून त्यांना ते प्रॉपर ठिकाणी पोहोचवायचं आहे. त्या व्यतिरिक्त काही सामान घरीसुद्धा आणायचं आहे. तर हे सुद्धा काम आहे. आई बाबा बाहेर एका लग्नाला गेलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही तिघच जण आता घरी आहे. तर हो, दीपाली काय बनवत आहे हे तुम्हाला मी दाखवतो. हाय दीपाली, गुड मॉर्निंग. चला बघा, सकाळ झाली नाही की तिचे कामं स्टार्ट होऊन जातात. म्हणूनच वॅकेशन पाहिजे. वॅकेशन पाहिजे. जाऊ ना आपण, माझ्या बर्थडेला जाऊ कुठेतरी. डोंट वरी. तू पण असते हो. काय असेल नाही काय. प्रिपरेशन चालू आहे. ती बनवत आहे आज पावभाजी. पण तुम्हाला माहिती आहे आम्ही पाव नाही खात, आम्ही खातो ब्रेड. म्हणजे तुम्ही म्हणू शकता ब्रेड भाजी. ब्राऊन ब्रेड असतात, नॉट व्हाईट. आणि आईबाबांसाठी पाव. तर आईबाबा तर हे इव्हिनिंगलाच खाईल, कारण ते आताच लग्नाला गेलेले आहेत. तर ते जेवण करूनच येतील. आज दिवसभर पावभाजीच राहणार आहे, स्वयंपाक नाही आहे. पावभाजी डे आहे आज, अशी दीपाली म्हणत आहे. तर येस, अशा वेळेस तिला पण थोडं रिलॅक्स होतं. एक वेळा बनवलं की चला चालू द्या. हां, तर त्यामुळे तर हेच खूप म्हणजे तुम्हाला हे अगोदरही सांगितलं आहे, माझी बायको खूप सुंदर स्वयंपाक असा बनवते. आणि माझी हीच एक्सपेक्टेशन होती पहिलेसुद्धा की पुरणपोळी आणि अशा गोष्टी ज्या तिला आल्या पाहिजे आणि त्या तिला येते. आणि मला खरंच दीपाली तुझ्यावर खूप प्राऊड फील होते. थँक्यू सो मच. लग्नाच्या आधी बिलकुल खात नव्हता, काहीच खात नव्हता आणि आता इतका खादाडा झालेला आहे. मस्त खाऊ खाऊ असते प्रणवचं. सकाळी उठल्याबरोबर म्हणतो मला बेडरूम मध्ये, गुड मॉर्निंग, आज ना पोहे बनव. तर माझा जो कोटा घेऊ, इव्हन आई सुद्धा म्हणे की बादल, मला ती बादल म्हणते. माझा निकनेम बादल आहे. तर ती हीच म्हणते की तू भाजी सुद्धा खूप जास्त खायला लागला म्हणे, तर मला भाजी आता जास्त बनवावी लागते म्हणे. तर हेच, पहिले मी भाजी खूप कमी खायचो, आता काही हा. बट जे मी भाजी अगं तर हो, तर मी भाजी पोळीच खाणार होतो ना अगोदर. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की फक्त मी भाजी. तेव्हा मला विचार यायचा की एक्झॅक्टली तर बनवू तर काय. आणि आता प्रणव फरमाईश देतो मला. येस, तर हो, तेव्हा माझं डाएट काही इतका होता नाही. आणि नॉनव्हेज नव्हतो खात मी. त्यानंतर स्ट्रीट फूड नव्हतो खात. म्हणजे स्ट्रीट फूड खाल्लं तरी 2-2, 3-3 महिन्यानंतर माझा इंटेक होत होता. ते पण खूप लिमिटेड. पाणीपुरी तर मी कधीच खाल्ली नाही. हे दीपालीसोबत राहून पाणीपुरीची ॲडिक्शन झाली मला. तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या चेंज झाल्या माझ्या. आणि मी त्याला ॲज अ पॉझिटिव्ह घेतो. कारण तेव्हा माझं वेट 66-67 होतं. आज माझं वेट 77-78 आहे. हे फक्त आणि फक्त दीपालीच्या प्रेमामुळे आणि दीपालीच्या सुंदर स्वयंपाकामुळे. चला, तर हिचं प्रिपरेशन चालू आहे. आपले काम बघू ना, बघू आता आईबाबांना येऊ दे, मग मी सागरसोबत बोलतो. म्हणजे मला तरी वाटते तुला दगदग होईल ना थोडी. तुला बरं बरं नाही वाटत आहे ना, त्यामुळे थोडं रेस्ट करू असं. आणखी तुझं परवापासून ऑफिस आहे, खूप बिझी होऊन जाशील. हो, डेजच नाही आपल्याकडे. तू कोणाकडून होती? तू कोणाला वोट दिलं? काँग्रेस मागे आहे भरपूर. बीजेपी इज लिडिंग. बीजेपी. चला, आपण अपोजिट आहे वाटते आपण दोघं.
मी तेच म्हटलं तुला तेव्हा त्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं होतं डेव्हलपमेंट बघा. जो डेव्हलपमेंट करतो हो हो होऊन जाईल. येस, तर जियाना झोपलेली आहे आणि आता आम्ही जातोय घरी आमच्या फ्लॅटवर. थोडंफार पॅकिंग व्हायची आहे तर ती पॅकिंग करायची आहे आणि मग उद्या आज सगळं पॅक करून ठेवू. उद्या मग प्रणव सगळं घेऊन येईल. येस सर, आमचे व्लॉग्स येत नाही आहे बिकॉज तेच आहे की शिफ्टिंग सुरू आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज नाही होत आहे. थोडं मलाही बरं नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्या डिले होत जात आहे. पण नक्कीच उद्यापासून व्लॉग्स प्रॉपर येतील आणि प्रॉपर वेळेवर 10 वाजता. प्रणव चालला पिशव्या घेऊन रोजानी. खूप काम आहे, कामच आहे. जानेवारी पासून आम्ही फ्री राहणार आहे. फेब्रुवारी मध्ये आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे आणि फेबचं मला नव्हतं माहिती, हे तू आता सांगतो. डेस्टिनेशन तुम्ही सिलेक्ट करून ठेवा. जानेवारी मध्ये पचमढीला चाललो ते नंतर सांगशील. आता डेस्टिनेशन भरपूर आईने चुंगड्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आम्ही रिमेनिंग सामान भरणार आहे. आणि आमचं घर बघा बाबा, हे कधी एवढं आवरणार आहे प्रणव? Oh my God. येस सर, आमच्या ऑलमोस्ट गोष्टी झालेल्या आहेत. आता घरी जायचं ना आपण? हो, सामान बघायचं आहे. आधी हे नेऊन ठेवून देऊ थोडंफार, जेवढं आपण पॉसिबल आहे. 2 व्हीलर घेऊन जायला ठीक आहे, राहू दे आता. हो, याच्यातलं काही सामान शॉर्ट करून घेऊ. गाणे म्हणतात ना, सकाळी लागली ती आम्हाला बुक, त्याच्यामुळे आम्ही काही टिप्स घेतले नाही. तर आता चालू आहे. काय झालं? तिला बघायचं मी काय करते. ये माझ्याकडे ये, मी दाखवतो. ये. आम्ही पाव खात नाही तरी ब्रेड आहे. इतके संपायचे करून घे ना थोडे. पॅकिंग ऑलमोस्ट झालेली आहे आणि उद्या सकाळी 8-8:30ला मी फ्लॅटवर जाईल आणि त्यानंतर जे काही रिक्वायर्ड गोष्टी इकडे आणायच्या आहेत त्या इकडे घेऊन येईल आणि रिमेनिंग काही कमिंग डेजमध्ये. तर ओव्हरऑल प्लॅन असा आहे. आता आम्ही पावभाजी खाऊ, त्यानंतर वॉकला जाऊ आणि मग आराम करू. एक व्लॉग शूट करायचा आहे. हा, एक व्लॉग शूट करायचा आहे. खूप एक्सायटेड व्लॉग आहे तो. तर येस, तुम्हाला पण तो बघण्यात खूप जास्त मजा येईल. नाही, आधी तो टाकू मग हा देऊ. ओके. सो आधी आता जो आम्ही शूट करणार आहे तो देऊ आधी. वरून ब्लॉग्स का नाही येते आणि आमचं इंटरनेट पण आता सध्या बंद आहे आणि ते उद्या इकडे इंटरनेट लागून जाईल. त्याच्यानंतर आम्ही ब्लॉग्स अपलोड करू आणि तुम्ही असेच आमचे ब्लॉग्स बघत राहा, आमच्यावर असंच प्रेम करत राहा आणि जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. येस, बघा. आणि खाणार कोण आहे? तू बघणार का? तू सांग, तू बघणार? माझी डिश तर बनत आहे तिकडे दुसरी. हे दीपालीच आहे बघा. काही खोटं बोलतो. नाही, आमचं मिळून आहे. जॉईंट अकाउंट असते आमचं. सुजली दिसत आहे का आज? का बरं का? आराम करत आहे. हो. कशी झाली? मी बनवली. थँक्यू. हे मी बनवले ना. त्यांनाही माहित आहे. हे बघा एक. चला, तर मी खातो आता छान.
आणि झोपतो. काय करत आहे का? घालून बघितलं तिने दिलं पण मी घालूनच नव्हतं बघितलं. मी त्या दिवशीच बघितलं घालून. छान वाटत काय सुंदर पेटीमध्ये. येस, तर हे गिफ्ट रोशुताईने आणलंय आमच्यासाठी कझाकिस्तानवरून. माझ्यासाठी व्हाईट कलरचं जॅकेट आणि प्रणवसाठी हा. मला वाटतं तू फर्स्ट टाइम वेअर करतोय. माझ्याजवळ आहेच नाही असं. छान आहे पण म्हणजे मटेरियल असं गरम होईल छान. एल साईज आणि हा माझ्यासाठी आला आहे. हे छान फर आहे, कम्फर्टेबल आहे एकदम, सॉफ्ट आहे. ये आबाला भेट विचारून जा जेवण झालं का म्हणून. जा आबाई.